बॉलिंग ट्रॅक वरती फैजू आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल फैजू निघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न लोअर फुल टॉस द फिल्डर आहेत. आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी फैजू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतो. फैजू पुन्हा एकदा तयार झाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार ठोक डीजे. परंतु या स्पर्धेकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाहीये कुठेतरी क्रिकेटची जुनी 10-12 वर्षाची परंपरा जणू काय या स्पर्धेमध्ये पाहिल्यानंतर असं वाटू लागलं. ओ काय बॉलला फिरवलंय. अफलातून गोलंदाजी. मोठा फटका आल्यानंतर इथे पहा गोलंदाज फैजू याचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. पाहूया आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार होतोय. फैजू या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळाला. वा फैजू बघा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अफलातून बॉलिंग. आणखीन एक चांगला बॉल तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. तुतुमे झालं होतं परंतु एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 6 धावा.
शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. संदीप साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार. मायेची उबदार शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करणार आहोत. संदीप साहेब खरं तर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच 365 दिवस त्यांच्या मनामध्ये राहावी त्याकरिता सन्मान चिन्ह देखील दिलं जाणार. मोमेंटो सुद्धा दिला जातोय. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही या स्पर्धेला वेळात वेळ काढून वेळ दिलात त्याबद्दल आम्ही कुणाल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मनस्वी आभार व्यक्त करतोय. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. ओव्हर बॉल, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटरला शांत ठेवलं, डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना कृष्णा आपल्याला बघायला मिळतो. स्ट्रायकिंगला पट्टो आपल्याला पाहायला मिळतो. बघा डॉट बॉल आला. या बॉलवरती आता काय घडणार आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा कृष्णा ओव्हर द विकेटनं. कृष्णाचा आणखीन एक चांगला बॉल, ऑफ साइड ऑफ स्टंप, परफेक्ट यॉर्कर. बॅटरला शांत ठेवलं, डॉट बॉल आला. जवळ येऊ नका, जवळ कोणी यायचं नाहीये. बघा अंपायर हैदरबाई, बघा जवळ कोणी यायचं नाहीये कारण आता आपल्याकडे टाइम कमी आहे. ओव्हर नंबर 2 संपले आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आला फैजू आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया फैजूच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणारा. फैजू आला बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला बॅटर सुमित सध्या उभा आहे. सुमित शिंदे स्ट्रायकिंग वरती उभा. फैजूचा प्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑनसाइडला फटका टार्गेट केला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झाली आहे. नजरहाटी दुर्घटना घटी. 2 धावा आता पूर्ण होतात. ताळमेळ फिल्डरचा चुकला. यावेळेला देखील फटका दमदार आहे. वॉटर स्ट्रोक समोरच्या दिशेला, मॅग्निफिशन, अप्रतिम फटका. 6 धावा, षटकार. याही वेळेला फटका दमदार आहे. रनआउटची संधी आहे. हो माय गॉड, मोये 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 मोये. रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. फैजू पुढचा बॉल. या वेळेला देखील बॉल चांगला आहे. सध्या ट्रेन सुरू आहे. बुलाती है मगर जाने का नहीं, परंतु क्रिकेट हा खेळ तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा, कारण कधीही धोका न देणारा खेळ पूर्ण विश्वातील म्हणजेच क्रिकेट, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता, जिथे तुम्हाला संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते, तो खेळ म्हणजे क्रिकेट. बॉल तयार झालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ काय बॉल फिरवले. क्लीन बॉल
होगी तेरी दांडी गोल, मेरा फैजू पावरफुल, बटरबाद. थँक्यू. एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 गणांच्या मोबदला 3 ओव्हरचा खेळ संपला. जवळ येऊ नका, मी मगाशीच उल्लेख केलाय. विंग ऑफ फायर संघ विनंती आहे सर्व खेळाडूने प्लीज जवळ यायचं नाहीये, कारण अजून एक सामना बाकी आहे आणि फायनलचा सामना देखील उजेडामध्ये झाला पाहिजे अशा आयोजकांची इच्छा आहे. शिवा गणेशन आपल्याला पाहायला मिळतात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खरं तर ते सेल कॉलनीचे मेमरी कार्ड आहेत. प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्ड त्यांना माहिती आहे आणि जबरदस्त गुणलेखन ते करतात. मोठ्या संख्येने बघा मान्यवर मंडळी सुद्धा आता व्यासपीठावरती उपस्थित आहे. चला प्लीज वेळ कमी घ्या. वेळेचं महत्त्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयाने विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. म्हणूनच एकदा का वेळ निघून गेली तर ती वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. 19 धावा धावफलकावरती झालात. बॉलिंग ट्रॅकवरती आता बॉलर आला इस्माईल. पाहूया इस्माईलच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. वेंगा बॉईज या टीम कडून हा खेळाडू खेळतो. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका दमदार आहे परंतु फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. इथे सुद्धा एकच धाव मिळते. बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे विंग ऑफ फायर या टीमचा. आणि बघा प्रत्येक जण आपलं बेस्ट इकडे देतोय, कारण सेमीफायनलचा सामना आहे. ओ यावेळेस हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंत सांगता इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल तयार होतोय. ओ याही वेळेला फटका दमदार आहे. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. बॉलला येऊ दिलं, बॉलची वाट पाहिली. त्याचं नाव आहे आकाश. फटका मारतोय झकास.
27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल ओ बादची कडा विकेट आली आहे. लॅबोला पाठवलंय पॅव्हेलियनच्या दिशेने. बघा जिस इथे जर का आपण पाहिलं तर टिट फॉर टॅट जशात तसं उत्तर गोलंदाजाने दिलं आणि आतली कडा घेतल्यानंतर विकेट किपर रोहनने हा झेल पकडला. लॅबो बाद झाला. इस्माईलच्या स्पेल मधील अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओ ये आ गया रेंज में आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. इस्माईल 4 बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकार झिरो आपल्याला बघायला मिळतात. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. इस्माईल 33 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओ याही वेळेला लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. बॅटर निकोला आता इकडे शांत ठेवला. खरं तर दूरवरूनच बॉलला फिरवलंय आणि इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. या षटकातील शेवटचा बॉल. बॉल तयार होतोय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि बॉल जाईल. खरं तर अय्यप्पा मंदिराला सलामी देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक आता संपलं. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा अय्यप्पा देवळाजवळ जे खेळाडू बसलेत प्लीज तिथून मागे जायचं आहे. ओमी चला सर्वांना तिकडे विनंती आहे तुम्ही मागे बसा प्लीज. कारण बघा अंतिम टप्प्यात आपण आहोत. कोणत्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागायला नको आहे. त्यामुळेच की काय या सूचना आम्ही करतो. बॅटिंग पॉवर प्ले 35 धावा धावफलकावरती झालात. बॉलिंग ट्रॅक वरती आता लक्की आला. पाहूया लक्कीच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. लक्की तयार होतोय. बघा 5 वाजलेला आहेत. तुम्हाला स्पीडअप करावं लागेल. लक्की तयार झाला. ओ वेग प्रचंड होता आणि इथे जर का आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आता काउंट केली जाते. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल बघा चिमुकले मात्र भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या कामराज क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतात. येणारं भविष्य टेनिस बॉल क्रिकेटचं. लाईन चांगली आहे परंतु फटका देखील तितकाच अप्रतिम आहे. मस्तक पे दस्तक देऊन जाणारा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
हल्की सी थी दरकार, रन मिलेंगे 4 चौकार. बॉल बादची कडा, सॉफ्ट डिसमिशल, विकेट आली आणि बॅट बाद झाल्या. चला न्यू बॅटर धावतच जायचं. धाव न्यू बॅटर परेश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघा सरनेम त्याचं कदम आहे आणि आता त्याला बॅटिंग करत असताना 10 कदम दाखवावे लागतील. अजूनही त्याच्याकडे 3 बॉल शेष आहेत. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती मोठे फटके येणार आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. कुणाल क्रिकेट क्लब प्रेझेंट, कुणाल मेमोरियल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीय. ओ स्टिकच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ फटका दमदार आहे. इनसाइड आउट खेळलाय. गॅप मधून रिकाम्या जागा भरा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुटवर्क दर्जेदार, शॉट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, चौकार. आणखीन एक वेगवान बॉल, जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लकीनं मात्र प्रभावित केलं. आणि डेथ ओव्हरमध्ये बघा मोठी जबाबदारी असते, कारण बॅटर शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅकिंग पॉवर स्ट्रोक खेळत असतात. परंतु इथे बघा बॅटरला शांत ठेवलं. फक्त 10 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये लकीनं. पुन्हा एकदा बॉल तयार. लक्की तयार झाला. वेगवान बॉल आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे. एकच धाव मिळणार आहे. बाटा बाद झाला. 47 धावा धावफलकावरती विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. 48 धावांचा पाठलाग तुम्हाला इकडे करायचा आहे या मॅच मध्ये. अंपायर शेवटचा बॉल लेग बाय, यस थँक्यू, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली होती. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 49 धावांचं लक्ष्य. बघा 5 वाजलेल्या आहेत. असे 11 संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 49 धावांचा पाठलाग आता इथून मात्र कशा रीतीने केला जाणार आहे हे देखील आपल्याला बघायचं.
पहिल्या चेंडूवर चौकारानं मानवंदना दिली आहे प्रेक्षकांना, कारण त्याची फलंदाजी पाहण्यासाठीच प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. आणि इथे समोर मंचकाला सलामी दिली आहे, षटकारानं स्वागत केलंय. वाजू द्या डीजे. तीन चेंडू 11 धावा झाल्यात. दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. अंतिम फेरीत दाखल झालाय एस ए टायगर संघ, आणि या सामन्यात जो संघ विजयी होईल त्यांचा सामना एस ए टायगरशी होणार आहे. ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला हा चेंडू, पंच 2 धावा. तिथे बसलेल्या साऱ्या प्रेक्षकांना विनंती असेल, तिथे बसलेले सारेच खेळाडू प्रेक्षक वर्ग सहकार्य करायचंय, कारण हा शेवटचा क्षण आहे. जो जीतेगा वही सिकंदर होगा. पी एस न्यूट्रिशनचे सर्व पांडुरंग शिंदे साहेबांचं आगमन होत आहे. साहेब, तुमचं सहर्ष स्वागत असेल, कारण तुमच्यासारखे दिलदार मनाचे राजे, या क्रिकेट खेळावर प्रेम करणारे आहात. तुम्ही मंचकावर यायचंय, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि इथं सुंदर असा झेल ओमकार याने टिपलाय, कारण जो घातक होता तोच रोहन सुर्वे पॅव्हेलियन मध्ये जातोय. बाजू दे डीजे. ते पंच निर्णय देतील.
एक धाव. आणि सर्व खेळाडूंना जे मैदानात आता क्षेत्ररक्षण करण्यासाठी काही त्रास झाला नाही पाहिजे खेळाडूंना, कारण हा अटीतटीचा सामना सुरू आहे. एक ओव्हर एक धाव होती, तिथं 2 धावा घेतल्या गेल्या. चांगली फलंदाजी केली जाते कृष्णा यांच्याकडून. बघा जयराजचं स्वतः कर्णधार आहे. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळालं आपल्याला. जयराज आणि कृष्णा स्वतः कर्णधार आहे जयराज. पुन्हा एकदा मारलेला फटका, पुन्हा एकदा चौकार येतोय. वीस चेंडूत 18 रनांची गरज आहे विंग्स ऑफ फायरला जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेनं मारलेला हा चेंडू आणि कृष्णाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय, चांगला झेल घेतलाय.
गरज आहे विंग्स ऑफ फायर संघाला जिंकण्यासाठी, परंतु SA11 संघालाही एक चांगलं षटक निर्णायक ठरणार आहे. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील. नाही, आखूड टप्प्याचा हा चेंडू. किती धावा घेतल्या जात आहेत. शरीराची काळजी घ्यायची आहे. 4 धावा. ओव्हरची समाप्ती होते. चला, घाई करायची आहे. एक अंतिम सामना अजून बाकी आहे. त्याच गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवलाय, जो या आधीच्या मॅच मध्येही एक चांगलं षटक त्याने हाताळलं. तोच युवा गोलंदाज अमित. 18 चेंडूत 14 रनांची गरज आहे, परंतु स्ट्राईकला स्वतः कर्णधार जयराज आहे. अमित गोलंदाजीसाठी. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. दोन धावा घेतल्या गेल्या. संघाची वाढती धावसंख्या 36 धावा झाल्या आहेत. 36 रन. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. अमित एक युवा गोलंदाज आहे, परंतु कॉन्फिडन्स म्हणजे क्रिकेट, जिद्द म्हणजे क्रिकेट, चिकाटी म्हणजे क्रिकेट आज अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली आणि यष्टीरक्षणही चांगलं झालंय कुणाल यांच्याकडून. तीन चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मुत्तुराज. पंधरा चेंडूत 11 धावांची गरज आहे विंग्स ऑफ फायर संघाला जिंकण्यासाठी. जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत दाखल होणार आहे, ज्यांचा सामना एसए टायगर संघाशी होणार आहे. चांगली गोलंदाजी केली जाते अमितच्या माध्यमातून. अचूक टप्प्याचा मारा केला जातोय. व्हॅरिएशन केलं जात आहे आपल्या गोलंदाजीमध्ये.
4 चेंडू झाले, 2 टू गो. मुत्तुराजने षटकारानं स्वागत केलंय, प्रेक्षकांना मानवंदना दिली.